गुरुगीता आहे ना ती कोणाची आहे काय आहे काही बघू नका, कारण प्रत्येक कुठल्याही गोष्टी मागे चांगलं असतं. आणि ही गुरुगीता जी आहे ती कशी आली सांगते. मला काहीतरी घ्यायचं होतं आणि मी हे रक्तचंदनमाळ शोधून काढली. ह्याचा पर्पज आहे, हे ध्यान उपासना मी सांगते नंतर डिटेल. हे घेण्यासाठी मी यांना पाठवलं. तर हे घेण्यासाठी पाठवल्यावर मी त्यांना म्हटलं इतके इतके आणा. तर त्यांना ते तिथले म्हटले तिथे पुस्तकं आहेत, गिफ्ट आहे तुम्हाला घ्या. मग 5-6 कुठलीही पुस्तकं गठ्ठे होते, त्यातले कुठलेही 5-6 पुस्तकं तुम्हाला गिफ्ट घ्या. आपण 18 माळा घेतल्या ना म्हणून. मग ते म्हटले गिफ्ट घ्या. मग हे गेले. आता हे काय माझं काही चाललेलं असतं, त्यांना काही म्हणजे कानगीत नसतात, एवढं माहिती नसतं. मग कुठलं पुस्तक तर त्यांना गुरुगीता असती तर बघितलीच नसती त्यांनी. इथे त्यांनी बघितलं की शिव पार्वती संवाद. आता शिव पार्वती म्हणजे त्यांना तेवढं तर माहिती की शिव सरोदरी शास्त्र चालतं इथे. ते शिकलेले आहेत बरं का, दोघं पण शिकलेले, माझ्या मुलांनी पण शिकलेले बागेत. तर हे त्यांनी शिकले. मग ते म्हणतात अरे हिला आवडेल बरं काय, म्हणून मग त्यांनी ही पुस्तकं घ्यायची ठरवली, शिव पार्वतीचा संवाद. आता मग त्यांना म्हटले अहो 18 दिली तर फार बरं होईल. मग ते म्हटलं जा घेऊन 18. म्हणजे अशा पद्धतीने आलं. आता घरात आल्यावर मी छाटच की हे गुरुगीता, श्री गुरुगीता, गुरुपौर्णिमा हे कशी काय आली. बरं मी पण उघडून बघितली नसते, कारण मी पण तेवढी धार्मिक नाहीये ना. मग मी उघडून बघितली नसती. पण मी यांना विचारलं कसं काय झालं आणि तुम्ही कशी काय आली. मग त्यांनी मला सांगितले की शिव पार्वतीचा संवाद काहीतरी आहे. मग म्हटलं बघू बघू बघू, म्हणून मी हातात घेतली आणि बघितली. ओ चला, स्कंद पुराण आपण वाचलेलं आहे सुचिता मॅडमने, म्हणून मी उघडली आणि वाचायला लागली. आणि पहिल्या 4 पानात नतमस्तक साष्टांग नमस्कार घालून मोकळी की हे सगळं आपण याच पाथवरून चाललोय आणि हे आलंय याचा अर्थ म्हणजे जे मी तुम्हाला सांगते त्याच्याशिवाय वेगळं काहीच नाही. प्रश्न येतो माझ्यात कुठून आला. आणि इतकं सुंदर सांगितले की मला कल्पनाच नव्हती की गुरुची पूजा, गुरु म्हणजे हे सगळं आहे, हे मला कल्पना नव्हती. 4 पान वाचल्यावर मला कळलं अरे गुरु म्हणजे सुद्धा ब्रह्मांडच आहे आणि त्या ब्रह्मांडातल्या स्वरूपाची गुरुची पूजा करा सांगता येते गुरुपौर्णिमेला. मग किती सुंदर आहे. मी म्हटलं मग आता हे वाचलेत. मग मी यांना म्हटलं फारच छान काम झालं, बरोबर गुरुपौर्णिमेला आली. आणि मी म्हणतच होते की कार्यक्रमात काय काय कसं कसं घ्यावं वगैरे. म्हणजे काय झालं, हे ऊर्जेने पाठवून दिलं हे घ्या सगळ्यांना आणि तुमच्या प्रतिनिधित्वातनं सगळ्या लोकांपर्यंत आपल्या परत पोहोचेल. किंवा आता तुमच्याकडे आली, तुम्ही पण कार्यक्रमातून सगळे वाचाल नाही का, एक एक काही प्रकरण म्हणा किंवा काय असं हे स्वरूप आलं. आणि बरोबर 18 कॉपी आपल्याला मिळाल्या, आजच्या मुहूर्तावर मिळाल्या. म्हणजेच आपल्याला हात धरून आपले गुरु, खरे आपले गुरु आपल्या जवळ आहेत, आपल्याला बोटाला धरून नेत आहेत. तर सगळ्यांनी टाळ्या वाजवूया. आमच्या आपल्याला ही भेट मिळाली आणि एक त्यांच्या गुरुची ऊर्जा आपल्यापर्यंत पोहोचली. या याच्यातून की गुरु आणि खरोखर जा म्हटलं की गेले 5-6 वाजता गेले. इथून काम करून आलेले. म्हटलं अहो हे मला वाटतंय गाणं बघा, लगेच काही न म्हणता गेले माहिती का. म्हणजे कधी नाही म्हणत नाही आणि गांभीर्य ओळखतात पण, म्हणजे सगळं ऐकतात असं काही नाही. काय काय लिस्ट होती ते म्हणजे त्यांनी पण पाठवलं, यांनाही आणावं वाटलं. म्हणजे माळा सुद्धा म्हणून आपल्याला योग्य मुहूर्त मिळाले. म्हणजे काही आहे की नाही आपल्याला ऊर्जा, आपल्याला बाकीचं काय मला हवं असलेलं आलं नाही. मग ते नको होतं नाही हवंय की हे नको ते जे मिळेल की सोमवारी मिळेल, उद्या ते नाही गेले तर मी जाऊन आणेल, मी नाही गेले तर आम्ही रिश्ता पाठवेल. आपण गुरुगीता वाचू आणि तुम्ही दोघांनी 2 पानं वाचेपर्यंत थांबा आणि